भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली नगरमध्ये झालेल्या सकल हिंदू मोर्चामध्ये त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलंय। तर माझ्या वाकड्यात जायचं नाही अन्यथा किड्या मुंग्यांसारखं मारू असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं। मी 63 एन्काउंटरचा आदेश देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा मुलगा आहे। नितेश राणेंनी या शब्दांमध्ये भर सभेतून धमकी दिली। मी हिंदूंचा गब्बर मोर्चात चालायला लागलो की लोक दारं बंद करतात असंही नितेश राणे म्हणाले। आमदार नितेश राणेंच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटले आहे। हिमतीने व वागा जिद्दीने फिरायचे, काय चिंता करू नका। इथे कोण काय आपल्याला करत नाही, कोण नाही। बघा मी आपल्या जिभेला काय हाड आहे नाही, पाहिजे तर त्यांना बोलतो, त्यांच्या समोर चालून जातो, कोण नाही काय बोलत। बघून दरवाजे खिडक्या बंद करतात, त्याचा काय गब्बर आलाय। मी पण हिंदूंचा गब्बर आहे, लक्षात ठेवा। आपल्याला वाकड्यात जायचं नाही। अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे। माहिती आहे इतिहासामध्ये त्या दाऊद इब्राहिमला आव्हान देणाऱ्यापैकी हे राणे कुटुंबिय आहे, बाकी कोणाच्या ढुंगणात टाकत नाही। माझे वडील जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा 63 एन्काउंटर करण्याचे आदेश देणाऱ्या मुख्यमंत्रीचा मुलगा आहे नितेश राणे, हे लक्षात घ्या। म्हणून माझ्या वाकड्यामध्ये जाऊ नका आणि मी तुम्हालाही सांगतो, मी तुमच्यासाठी आलेलो आहे। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, त्याविषयी त्यांच्याशी बातचीत करूया। सचिन सर, तुम्ही हे वक्तव्य ऐकलं असेल, आता बाईट तुम्ही ऐकला असेल, नेमकं नितेश राणे काय म्हणालेत, काय तुमची पहिली प्रतिक्रिया? खरं तर अशा प्रकारे धमकी दिली जाते म्हणजे काय आहे, म्हणजे इतक्या खालच्या पातळीवरती आता राजकारण गेलेलं आहे आणि हे का होतंय? कारण यांची सगळ्यांचे बॉस जे आहेत ते सागर बंगल्यावर आहेत। आता जाहीरपणे गेल्या वेळेलाही म्हटलं गेलं होतं त्यांना अभय आहे। आताही फडणवीस साहेब त्यांना ही भाषा आक्रमक वाटेल, त्यांना ते धमक्या दिलेल्या नाहीत असं म्हणतील, कारण राणे साहेबांनी ज्या पद्धतीने बोलले होते ते त्यांच्या समोर आहे। त्या गब्बरच्या संदर्भामध्ये भलंच झालं, त्या गब्बरची जागा तुरुंगात होती हे लक्षात घेतलं पाहिजे। परंतु इथे गृहमंत्री साक्षात जर पाठीशी असल्यावरती अशा पद्धतीचे विधान होत असते ते दुर्दैवी आहे। मला असं वाटतं की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती इतकी ढासळली आहे, त्याचा जबाबदार हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, याच्यापेक्षा आमच्या पदामध्ये कुठलीही शंका नाही। या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांना जे अभय मिळतंय, ज्या पद्धतीनं सरकारचा पाठबळ मिळतंय, त्याचाही आम्ही जाहीर निषेध करतो। बरं, धन्यवाद सचिनजी, तुम्ही बातचीत केलीत त्याबद्दल। खरं तर अभय मिळते आणि गृहमंत्र्यांच्या पाठिंब्यामुळे हे सगळं होतंय अशा प्रकारचं तुमचं म्हणणं आहे। धन्यवाद।